केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले ने नागपुर के रवि भवन में पत्रकारों से बातचीत करते हुए सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षा, महिला प्रतिनिधित्व और महाराष्ट्र की राजनीति समेत कई अहम मुद्दों पर अपनी राय रखी है। आगे आठवले ने दिवंगत भारतीय राजनीतिज्ञ दत्ता मेघे के निधन में दुख व्यक्त करते हुए उन्हें महाराष्ट्र का सम्मानित व्यक्ति भी बताया है। साथ ही आठवले ने दलित अत्याचार मामलों में पीड़ित परिवारों की सहायता, अंतर्जातीय विवाह, वृद्धाश्रम की आवश्यकता जैसे मामलों पर भी खुलकर बात की है। सुनिए आगे का विस्तृत बयान केंद्रीय मंत्री रामदास आठवले इनका। आणि माननीय दत्ताभाऊ मेघे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, ते एमएलसी होते, 4 वेळेला ते खासदार होते, नागपूरचे, वर्ध्याचे आणि रामटेकचे। आणि दत्ताभाऊंच्या सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध होते। अत्यंत दिलखुलास असा माणूस होता। मध्यंतरी माझ्या सर्व दौऱ्यामुळे मला काही लवकर येता आलं नव्हतं, त्यामुळे आज नागपूरमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर मी त्यांच्या घरी भेट देऊन आलेलो आहे। आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्तम माणूस, दलितांना, बौद्धांना सातत्याने मदत करणारा आणि दिलखुलास माणूस म्हणून त्यांचा स्वभाव होता। त्यांच्या जाण्यामुळे नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातला एक दिलदार असा नेता म्हणून त्यांची ओळख होती। तर ते आज आपल्यामध्ये नाहीत। अचानक त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते गेले। तर त्यांना मी आदरांजली अर्पण करतो। आणि इथं आल्यानंतर एक शासकीय बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये माहिती घेतली की स्कॉलरशिप जी आहे, ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेळेवर मिळाली पाहिजे। पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप अशी होती की 90% पैसे राज्याचे आणि 10% पैसे सेंट्रलचे। ज्यावेळेला आमच्या मंत्रालयात हे लक्षात आलं की नाव आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आणि स्टेटचे 90% पैसे त्यामध्ये असायचे, म्हणून आमच्या सरकारने 5 वर्षासाठी 15,600 कोटी रुपये मंजूर केले। आणि भारत सरकारचा 60% वाटा आणि 40% राज्याची अशा पद्धतीची स्कीम आता बनवलेली आहे। तर विदर्भाची माहिती घेतली की या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे विद्यार्थी आहे ते नागपूर डिव्हिजन मध्ये शेड्यूल कास्टचे विद्यार्थी जवळजवळ 73,908 असल्याची माहिती मिळाली। आणि ओबीसीचे स्टुडंट 2,57,839 अशी माहिती आपल्याला देण्यात आली। अॅट्रॉसिटी ऍक्ट जी आहे ती सगळ्या विदर्भामध्ये आता ते आकडे त्यांनी दिलेले आहे, पण 24-25 मध्ये 422 केसेस आहे आणि 25-26 ला 458 केसेस सगळ्या विदर्भामध्ये। तर हे प्रमाण अत्यंत अल्प आहे। जसं म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने, डिव्हिजनच्या मानाने विदर्भामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण अत्यंत अल्प आहे। आणि आता नोव्हेंबर 25 मध्ये एक स्कीम अशी लागू करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, दलित व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, त्या फॅमिलीला 8,25,000 रुपये देण्याची आमच्या भारत सरकारची स्कीम आहेच आहे। पण त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि आतापर्यंत विदर्भामध्ये 77 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1,404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरणाची नोंद आहे। 24-25 ला 3,610 अशी नोंद आहे आणि 25-26 ला 6,120 म्हणजे त्या डिव्हिजन मध्ये। इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे, म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरी म्हणायचे की फक्त रोटी भेटी व्यवहाराने जाती जाणार नाही आहे, त्यासाठी बेटी व्यवहाराची आवश्यकता आहे। त्यामुळं आता मुलं मुली सगळे एकत्र येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली लग्न इंटरकास्ट मॅरेज करतायत। ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे आणि मी सुचवलेलं आहे की अधिकाऱ्यांना की काही एनजीओच्या मार्फत ही सगळी मॅरेज अलोन मॅरेज होतात, पण प्रपोज मॅरेज आहे हे सुद्धा इंटरकास्ट मॅरेज झाले पाहिजे।
तर ठरवून म्हणजे आता जसं आपण आपल्या जातीमध्ये मुलगा किती शिकलेला आहे, त्याचं घर आहे की नाही, काय आहे की नाही, म्हणजे अशी सगळी इन्क्वायरी करतो. तशीच इन्क्वायरी करून दलित समाजातल्या आणि सवर्ण समाजातल्या मुला मुलींची लग्न ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही एनजीओनी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्ह्यामध्ये अशी काही लग्न जी आहे ती झाली तर अजूनही समाज व्यवस्था अत्यंत जवळची होणार आहे. तर माझी बायको ब्राह्मण समाजाची आहे, तर सगळे ब्राह्मण माझ्याकडे, सगळे ब्राह्मण नव्हे तर माझे नातेवाईक जे आहे ते माझ्याकडे येतात, मी कधी त्यांच्याकडे जातो.